मित्रांनो, आदिवासी विकास विभाग पदभरती 2024-25 या पदभरतीसाठी परीक्षेसाठी एकदम महत्त्वाचे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओज सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑन करा. सर्वात पहिल्यांदा अपडेट तुम्हाला भेटतील जातील. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे सर्व नोट्स एकदम PDF स्वरूपामध्ये एकदम कमी किमतीमध्ये आपण ठेवलेल्या आहेत, हा लक्षात घ्या. बघू शकता, मराठी व्याकरण 250 पानांची एकदम बेस्ट PDF आहे. इंग्रजी व्याकरण 150 पानांची, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याच्यामध्ये 3500 प्लस वन लाइनर स्वरूपामध्ये प्रश्न असणार आहे. 300 पानांची PDF असणार आहे. गणित बुद्धिमत्ता एकदम बेस्ट नोट्स आहेत. चारही विषयांच्या एकूण 6 विषयांच्या नोट्स आपल्याला 91, 39, 64, 31, 99 या नोट्स फक्त तुम्हाला 149 मध्ये भेटणार आहे. लवकरात लवकर घ्यायचे आहे कमी किमतीमध्ये. तर एकूण 149 रुपये 91, 39, 64, 31, 99 या नंबरवरती पाठवून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. तर पहिला प्रश्न या ठिकाणी बघू शकता, CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? कोणाला मिळाला? तर पर्याय क्रमांक 2 सचिन तेंडुलकर यांना मिळालेला आहे. IPPS पुरस्कार वरती 100% प्रश्न विचारते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 उपविजेता कोण? उपविजेता कोण आहे? तर पर्याय क्रमांक 2 आहे महेंद्र गायकवाड हा उपविजेता आहे. याच्यामध्ये विजेता कोण आहे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट महत्वाचा पॉइंट म्हणजे बघू शकता, पहिल्या रायसीना मध्य पूर्व परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरास आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अबुधाबी या शहरास आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने गुन्हेगारी प्रतिबंध क्रांती घडवून आणण्यासाठी त्रिनेत्र ॲप 2.0 लॉन्च केले आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. हे ॲप्लिकेशन उत्तर प्रदेश राज्याने लॉन्च केले आहे. नेक्स्ट 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे पेट्रोलियमशी निगडित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या संस्थेने भारताची बघू शकता शोरडास नावाची मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम लॉन्च केली आहे? कोणत्या संघटनेने किंवा संस्थेने? तर पर्याय क्रमांक 1 आहे संरक्षण संशोधन आणि विकसित संघटना म्हणजेच DRDO ने विकसित केलेले आहे. हा जो वरील फुल फॉर्म आहे तो मराठीत आहे. इंग्लिश मध्ये जो फुल फॉर्म आहे तो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे, तुम्हाला लक्षात राहून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता देश ऑन्कोसोर्सियास नष्ट करणारा पहिला आफ्रिकन देश बनला आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4 नायजर हे योग्य उत्तर आहे. नायजेरिया देश बनला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 8वा, 2052 म्हटलेला आहे, 25 नाही, 2052 च्या जागतिक कर्करोगाची थीम काय आहे? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी बघू शकता 3 हे योग्य उत्तर आहे. युनाइटेड बाय युनिट हे योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी चुकून त्यांच्याकडून 2052 झालेले आहे, परंतु इथे 2025च आहे. 2025च आहे, हे लक्षात घ्या. 2025 आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकत आहात, भारत सरकारने अलीकडे लहान बघू शकता मॉड्यूलर रिएक्टर SMRS विकसित करण्यासाठी जाहीर केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? काय आहे या मोहिमेचे नाव? तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे बघू शकता अणु ऊर्जा अभियान याचे नाव आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न IMP आहे, लक्षात घ्या. 10व्या क्रमांकाचा काय आहे प्रश्न, भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट प्रश्न, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. संगीत क्षेत्राशी संबंधित आहे हा ग्रॅमी पुरस्कार, लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकत आहात, आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन महाराष्ट्रात कुठे करण्यात आले? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. शिर्डी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि या प्रश्नाला IMP करून घ्या. आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन महाराष्ट्रात शिर्डी या शहरामध्ये
करण्यात आले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ICDS योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ICDS योजना. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 म्हणजे 1985 मध्ये ICDS योजना सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. नवनियुक्त नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे कितवे नौदल प्रमुख आहेत? कितवे आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे 26वे नौदल प्रमुख आहेत. नेक्स्ट प्रश्नाला IMP करा. भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? किती झालेली आहेत सध्या भारतामध्ये एकूण रामसर स्थळांची संख्या? तर पर्याय क्रमांक 4 आहे. 89 ही भारतामध्ये एकूण रामसर स्थळांची संख्या झाली आहे. नेक्स्ट प्रश्न 16व्या क्रमांकाचा प्रश्न रिपीट झालेला आहे. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आधीच वरती सांगितले, संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न, सन्मानजनक मृत्यूची परवानगी देणारे देशातील पहिले राज्य कोणते? सन्मानजनक मृत्यूची परवानगी देणारे देशातील पहिले राज्य. या प्रश्नाला IMP करा. मागेच 2 महिन्यापूर्वीचा हा प्रश्न चालू घडामोडीचा आहे. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक हे 3 आहे. कर्नाटक राज्य हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकत आहात. महाराष्ट्रात डॅश डॅश रोजी पासून जन्मलेल्या मुलाच्या नावामध्ये आता वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचे नाव जोडले जाणार आहे. कधीपासून? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघू शकता 1 मे 2024 पासून हे लागू करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकत आहात. मुंबईला आतापर्यंत कितव्यांदा जागतिक वृक्ष नागरी पुरस्कार मिळाला? मुंबईला कितव्यांदा? तर पर्याय क्रमांक 3 आहे योग्य, तिसऱ्यांदा मिळालेला आहे आतापर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकत आहात. कुंभमेळावा किती वर्षातून येतो? कुंभमेळावा किती वर्षातून येतो असे म्हटलेले आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिनिट. त्यामध्ये थोडा डाऊट आहे. तो दर 15 1 मिनिट. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. 144 वर्षांनी येतो कुंभमेळा, महाकुंभमेळा हे लक्षात घ्यायचं. महाकुंभमेळा तो वेगळा असतो आणि हा महाकुंभमेळा सध्या प्रयागराजमध्ये चालू आहे. तो तब्बल 144 वर्षानंतर येतो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता 21वा प्रश्न तुम्ही बघू शकत आहात. बघू शकता TSAT टेस्ट बघू शकता. सॅट 1A उपग्रहाचे प्रक्षेपण कधी करण्यात आले? कधी करण्यात आले? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. 7 एप्रिल 2024 ला हे प्रक्षेपण करण्यात आले. नेक्स्ट प्रश्न रिपीट झालेला आहे. नवनियुक्त नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे कितवे नौदल प्रमुख आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 26वे नौदल प्रमुख आहेत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकत आहात. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप या पक्षाला किती जागेवर विजय मिळाला? दिल्लीमध्ये आत्ताच नुकतीच विधानसभा निवडणूक झाली, त्याच्यामध्ये भाजपला किती जागा मिळालेल्या आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. एकूण 48 जागा मिळालेल्या आहेत भाजपला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. इंदिरम्मा गृहनिर्माण योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे इंदिरम्मा गृहनिर्माण योजना? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. तेलंगणा राज्याशी संबंधित आहे ही इंदिरम्मा गृहनिर्माण योजना. ठीक आहे. शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघू शकता. या प्रश्नाला IMP करून घ्या. सर्वात पहिल्यांदा परीक्षेसाठी विचारला जाऊ शकतो. नाटो शिखर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. अशा प्रकारे आपण हे एकूण जवळजवळ 25 प्रश्न बघितले आहेत. पुन्हा एकदा नोट्स बद्दल सांगून देतो. मराठी व्याकरण 200 पानांच्या नोट्स एकदम बेस्ट नोट्स आहेत. इंग्रजी व्याकरण 150 पानांच्या नोट्स
जे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहेत 3500 प्लस वन लाइनर स्वरूपामध्ये भेटतील. या 300 पानांच्या नोट्स आहेत आणि 3500 प्लस त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. गणित बुद्धिमत्ता 200-300 पानांच्या नोट्स पीडीएफ भेटतील. आणि सर्व आता आदिवासी विकास विभाग सोडून दुसऱ्या देखील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या फायद्याच्या ठरतील. या नोट्स घेण्यासाठी 91 39 64 31 99 या नंबरवरती 149 पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.